लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की इथं जो पार्थ असतो तो फार खुश असतो. तो म्हणत असतो की काव्या, तुम्हाला कळतंय का, मी फार खुश आहे. तुम्ही आई आणि मी बाबा होणार आहोत. आता बघा ना, आपण जर रस्त्याने चाललो तर लोक म्हणतील बघा ते पिंटूचे आई बाबा, ही आपल्याला नवीन ओळख मिळणार आहे. काव्या, तुम्हाला कळतंय का, मी फार खुश आहे. असंही ते खरं तर पार्थ म्हणत असतो. तुम्ही आता स्वतःची काळजी घेतली पाहिजे बरं का काव्या, असंही ते पार्थ म्हणत असतो. मात्र काव्याच्या मनात वेगळाच गोंधळ सुरू असतो. आता तो गोंधळ काय तर आपल्याला तो पुढे कळेलच. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जो काही जीवा असतो तो पायऱ्यावर इथे एकटा रडत बसलेला असतो. तेव्हा इथे माननीने पाहितलेलं असतं. माननी त्याला समजवण्यासाठी त्याच्याजवळ, तेव्हा इथे खरं तर जीवा जो असतो तो माननीला म्हणत असतो, मला देवाचे खेळच कळत नाहीत आई, सांगू का, बघ ना, म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला मनापासून पाहिजे असते तेव्हा देव त्याला फाटका पदर का देतो ग. खरं सांगू का आई, आम्हाला खरंच बाळ हवंय ग, असंही ते खरं रडत जीवा म्हणत असतो. आता माननी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. हे सर्व काही जीवाचं बोलणं इकडे नंदिनीने ऐकलेलं असतं. नंदिनीने ऐकलेलं असतं तेव्हा खरं नंदिनीला फार वाईट वाटतं. ती स्वतःला या सर्व गोष्टीबद्दल दोष देत असते. जीवाला बाळ हवं आहे आणि माझ्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी होत आहेत असंही ते नंदिनीला वाटत असतं. ती स्वतःलाही ते कोसत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.